जागतिक दिव्यांग दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटनेने आयोजित केलेला दिव्यांग गुणवंत पुरस्कार सोहळा अहिल्यानगर या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न झाला। जागतिक दिव्यांग दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटनेने आयोजित केलेला दिव्यांग गुणवंत पुरस्कार सोहळा नुकताच जिल्हा परिषदेच्या सभागृहात पार पडला। या कार्यक्रमाला मुख्य वित्त अधिकारी शैलेश मोरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, जिल्हा आरोग्य अधिकारी बापूसाहेब नागरगोजे, जिल्हा शिक्षणाधिकारी भास्कर पाटील, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण योगेश पैठणकर, जिल्हा पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर दशरथ दिघे, ॲडव्होकेट सुभाष भोर, माजी सभापती रामदास भोर, शिक्षक नेते बापूसाहेब तांबे, संजय धामणे, संतोष दुसुंगे, सावली दिव्यांग संघटनेचे बाबासाहेब महापुरे, अर्जुनराव शिरसाट, बाबासाहेब खरात आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी बोलताना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी म्हणाले की आपले प्रश्न हे आमचे प्रश्न आहेत। यापुढे दिव्यांगांची वारंवार तपासणी होणार नाही, यासाठी तालुकास्तरीय कमिटी स्थापन करून दिव्यांगांची तपासणी केली आहे। मी आपल्या सगळ्या दिव्यांग बांधवांना अतिशय मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो। 1992 साली संयुक्त राष्ट्र संघाने हा दिवस जागतिक दिव्यांग दिन म्हणून साजरा करायला त्या ठिकाणी सुरुवात केली आणि जगभरामध्ये सगळीकडे आजचा दिवस हा साजरा केला जातो। मी शुभेच्छा देण्याचं कारण इतकं आहे का हा दिवस या गोष्टीचं प्रतीक आहे तर तुमचं सुद्धा स्वतःचं एक महत्वाचं स्थान या समाजामध्ये आहे। समाजातले जे सगळे घटक आहेत तितकेच महत्वाचे घटक आमचे सगळे दिव्यांग बांधव आहेत। सुदृढ धडधाकट माणसाला जेवढं महत्व समाजामध्ये आहे तेवढंच महत्व तुम्हाला आहे हे प्रतीक करणारा मला वाटतं आजचा दिवस आहे आणि म्हणून मी सगळ्यात सुरुवातीला या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा दिल्या। मी सकाळी एका कार्यक्रमासाठी दिव्यांग मुलांच्या त्या ठिकाणी गेलो होतो। माझ्या 20-22 वर्षामध्ये मी एक गोष्ट सातत्याने बघत आलो, दिव्यांग जरी असले तरी अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये स्वतःच्या दिव्यांगत्वावर मात करत आयुष्यामध्ये असे अतिशय चांगलं काम केलेले अनेक व्यक्ती मी माझ्या पाहण्यामध्ये आहे। मगाशी आता उल्लेख केला, सर्वोदय समाजाशी बोलत होते, आमचे मित्र परीक्षित यादव साहेब इथे या जिल्हा परिषद डेप्युटी सी होते। परीक्षित माझा फार जवळचा मित्र आहे। मी काल रात्री त्याशी जवळ 15-20 मिनिट फोनवर बोलत होतो आणि असे अनेक लोक ज्यांनी स्वतःच्या दिव्यांगत्वावर मात करत अतिशय उत्तम पद्धतीचं काम ज्या ज्या ठिकाणी काम करतात त्या ठिकाणी उभं केलं। म्हणजे आपण हे सिद्ध केलं का आम्ही इतरांपेक्षा तसं कमी नाही। जेवढी क्षमता त्यांच्यामध्ये आहे तेवढीच क्षमता आमच्यामध्ये आहे, जेवढं डेडिकेशन त्यांच्यामध्ये तेवढं डेडिकेशन आमच्यामध्ये आहे आणि ही या भावनेतून आपण सगळी मंडळी काम करतात। मी अतिशय मनापासून आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी अभिनंदनही करतो, कौतुकही करतो। आज ज्या कर्मचाऱ्यांचा, शिक्षकांचा, कर्मचाऱ्यांचा या ठिकाणी सन्मान होणार आहे, आपण ज्या दिव्यांग बांधवांमध्ये चांगले म्हणून आपली निवड त्या ठिकाणी केली, म्हणजे इतरांपेक्षा आणखी चांगलं काहीतरी करण्याचा आपण प्रयत्न करतात म्हणून आपली निवड झाली। आज जो आपला सन्मान होणार आहे त्याच्याबद्दल आपला अतिशय मनापासून या ठिकाणी सर्व आयोजकांच्या वतीने असेल, जिल्हा परिषदेच्या वतीने मी मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो, कौतुक करतो। मी आता जी मुलगी आमची गौरीने एक अतिशय सुंदर गीत, म्हणजे मला असं वाटतं जरी अंध असेल तरी त्याचा कुठलाही म्हणजे प्रभाव आपल्या एकूण जीवनशैलीवर न पडू देता अतिशय सुंदर असं गीत त्या ठिकाणी तिने गायलं। अनाम प्रेम संस्थेला ती रिप्रेझेंट करते। मी अनाम प्रेम संस्थेमध्ये मागच्या महिन्यामध्ये गेलो होतो आणि मला इतकं समाधान वाटलं त्या ठिकाणी जाऊन। इसळक जी आपली ग्रामपंचायत आहे, इसळकच्या आतमध्ये ती अनाम प्रेम संस्था त्या ठिकाणी स्नेहालय परिवारामध्ये काम करते आणि मी त्या ठिकाणी बघितलं की आमचे सगळे दिव्यांग बांधव केवळ कुठल्याही सहानुभूतीची समाजाकडून अपेक्षा न करता आम्हाला आमच्या स्वतःच्या पायावर कसं उभं राहता येईल असा विचार करून त्या ठिकाणी स्वतः स्वयंरोजगार करतात। त्या ठिकाणी ते स्लीपर्स म्हणजे ते तुमचे फ्लोटर्स बनवतात, बुके बनवतात, नॅपकिन्स बनवतात, अनेक गोष्टी बनवतात आणि त्या पत्रावळी बनवतात, अनेक गोष्टी त्या ठिकाणी स्वतः या दिव्यांग व्यक्ती त्या ठिकाणी मॅन्युफॅक्चर करतात आणि त्या सगळीकडे समाजामध्ये विकल्या जातात आणि उत्तम कारागिरी त्या ठिकाणी या लोकांकडून मला पाहायला मिळाली।
यावेळी बोलताना साहेबराव अनाप यांनी खऱ्या दिव्यांगांची वारंवार तपासणीतून सुटका व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली. आज जागतिक दिव्यांग दिनानिमित्त अहिल्यानगरमधील विविध विभागामध्ये कार्यरत असलेल्या अपंग कर्मचारी शिक्षकांचा गुणगौरव सोहळा जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये या ठिकाणी संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी साहेब, त्याचप्रमाणे आरोग्याधिकारी नागरगोजे साहेब, मोरे साहेब, शिक्षणाधिकारी भास्करराव पाटील साहेब, सर्व शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहिले. अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये दिव्यांगावर मात करून आमचे दिव्यांग बांधव भगिनी अतिशय उत्कृष्ट कार्य करतात. त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडावी, त्यांच्या कार्याची कुठंतरी दखल घेता यावी आणि म्हणून दरवर्षीप्रमाणे आम्ही महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटनेच्या वतीनं हा पुरस्कार सोहळा या ठिकाणी ठेवत असतो आणि आज जवळपास 18 दिव्यांग बंधू भगिनींना या ठिकाणी आम्ही सन्मानित केलं. या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातून दिव्यांग बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित झाले आणि दिव्यांगांच्या ज्या विविध अडीअडचणी प्रश्न आहेत त्यावरही या ठिकाणी सर्व प्रशासन अधिकाऱ्यांसमोर या ठिकाणी सकारात्मक चर्चा झालेली आहे. पुन्हा एकदा या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येनं दिव्यांग बंधू भगिनी या ठिकाणी आलेत. त्या सर्वांचं मी अहिल्यानगर अपंग कर्मचारी संघटनेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. त्यांच्या भावी कार्याला मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष संतोष सरवदे यांनी दिव्यांगांना पाठीमागे संघटना भक्कम उभी असून भविष्यात दिव्यांगांचे सर्व प्रश्न सोडविण्याचे आणि न्याय देण्याचे आश्वासित केले. महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटना मुंबई 32चा राज्य सहकोषाध्यक्ष संतोष सरवदे आपल्या संघटनेच्या माध्यमातून दरवर्षी गुणवंत पुरस्कार देण्याचं काम संघटनेच्या माध्यमातून होत आहे आणि त्या संघटनेच्या माध्यमातून 3 डिसेंबर जागतिक अपंग दिन हा दरवर्षी जिल्ह्यातील सर्व माझे सभासद बांधव मिळून आम्ही एकत्र साजरा करतो आणि या संघटनेच्या माध्यमातून जे आमचे दिव्यांग बंधू भगिनी आहेत, सुशिक्षित बेकार आहेत, यांचं कार्य किंवा यांचं आयुष्यमान उंचावण्यासाठी आमची संघटना कायम कार्यरत असते. आजही समाजातील लोकांनी ज्यावेळी दिव्यांगाकडे पाहताना दयेनं न पाहता त्यांनी सामर्थ्याच्या नजरेनं पाहणं गरजेचं आहे. याची उदाहरण तुम्ही आजपर्यंत पाहिले आहेत की दिव्यांगाला जर सामर्थ्य दिलं तर तो काय करू शकतो. याचे उदाहरण स्टीफन हॉकिंग असतील, असे कितीतरी महान लोक दिव्यांगातून बाहेर आलेले आहेत. मला एवढंच म्हणायचं या माध्यमातून की शिवसाहेबांना देखील विनंती आहे की आज ज्या आमच्या वारंवार तपासण्या केल्या जातात त्या तपासण्या करू नयेत. जे लोक 10 वेळा तपासणी करतात त्यांना त्याच्यापासून बाजूला ठेवावं आणि माझे सभासद बंधू संघटनेचे मी पुन्हा एकदा आवाहन करतोय की साहेबांना विनंती करतोय की ते संघटनेचे सभासद जे असतील त्यांना पुन्हा वारंवार तपासणीला पाठवू नये. एवढं बोलतो आणि थांबतो. यावेळी खालील कर्मचाऱ्यांना दिव्यांग गुणवंत पुरस्काराने सन्मानित केले. वैशाली साहेबराव शेळके नागपूर, ज्योती एकनाथ जाधव श्रीरामपूर, रोहिणी भगवानराव शिंदे नेवासा, संजय अंबादास ठोकळ कर्जत, विठ्ठल दगडू बांडे मान्हेरे अकोले, जिजाबाई गणपत बनकर नांदूर दैत्य पाथर्डी, अमोल वसंतराव कडू कोपरगाव नगरपालिका, मंगल वसंत वामन जवळके कोपरगाव, हिराबाई पांडुरंग लटांबळे आळकुटी, मेहबूब शेख शेवगाव, एकनाथ साबळे पोखरी हवेली संगमनेर, रुपेश वाणी धामणगाव जामखेड, अशोक निवृत्ती दांगडे मोरेवाडी श्रीगोंदा, अलका बाळासाहेब शिंदे विशेष शिक्षक शेंडी, ज्योती बाळासाहेब तवले महिला बालकल्याण पारनेर, संदीप जगन्नाथ आदमाणे कला शिक्षक माध्यमिक विभाग, चांद कादर शेख परिचर आरोग्य विभाग, बाळू चिमटे परिचर आरोग्य विभाग. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्याध्यक्ष राजू आव्हाड, कोषाध्यक्ष राजेंद्र आवटी, श्रीकांत दळवी, बन्सी कुंड, राजेंद्र ठुबे, साहेबराव मले, किरण माने, शिवाजी आव्हाड, आबासाहेब बिडगर, बाळासाहेब चव्हाण, खंडागळे सर, गजानन मुंडलिक, शिवाजी आव्हाड, भाऊराव नागरे, बळीराम जाधव, नारायण लहाणे, खंडू बाचकर, रामकिसन डमाळे, सुखदेव ढवळे, विजय अंधारे, मिठू शिंदे, सचिन रणाते, अजय लगड आदींनी परिश्रम घेतले. प्रतिनिधी मुकुंद भट, NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर.